नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. आतापर्यंत आपण जेवढी विभूतिपादातली सूत्र बघितली, त्या सर्व सूत्रांमध्ये नक्की कोणती विभूती म्हणजे सिद्धी दडलेली आहे हे आपण समजून घेतलं. या विभूतिपादामधल्या प्रत्येक रहस्यांवरती आपण प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. कोणत्या गोष्टीवर संयम साधल्याने नक्की कशाची प्राप्ती होतं हे आपण सर्व समजून घेतलं. आता आपण विभूतिपादामधलं शेवटचं सूत्र म्हणजेच 55व सूत्र समजून घ्यायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. सत्व पुरुषयोः शुद्धी साम्ये कैवल्यम इति. सूत्र अतिशय लहान आहे, मात्र या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊया. सत्व पुरुषयोः, सत्व म्हणजेच काय, तर आपलं जे बुद्धी असतं, जे मन असतं, ते म्हणजेच सत्व. पुरुषयोः, पुरुष म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपला आत्मा लक्षात घ्यायचा. या दोघांची शुद्धी साम्ये म्हणजे जे शुद्धतेची प्रक्रिया आहे ती जेव्हा एक समान होणार आहे तेव्हा पुढे काय होणार आहे, तर कैवल्यम इति. कैवल्यम म्हणजेच कैवल्याची अंतिम जे ध्येय आहे त्याची प्राप्ती होणार इति. इथेच आपला विभूतिपाद पूर्णपणे संपलेला आहे. 55व सूत्र म्हणजे विभूतिपादामधलं अंतिम सूत्र. एकंदरीतच महर्षी पतंजली या ठिकाणी म्हणतात की आपलं जे मन आहे, आपली जी बुद्धी आहे, त्याच्यामध्ये जे दोष आहेत, जे मळ आहेत, ते पूर्णपणे शुद्ध होणार आहेत. कोणासारखे शुद्ध होणार आहेत, तर आत्म्यासारखे शुद्ध होणार आहेत. आणि या दोघांची शुद्धता ही जेव्हा एक समान होणार आहे तेव्हा आपल्याला अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष प्राप्ती होणार आहे. त्यालाच आपण कैवल्य असं म्हणतात. बघा, जेव्हा आपण बुद्धीचा विचार करतोय तेव्हा ही बुद्धी प्रकृतीपासून बनलेली असते. या बुद्धीमध्ये वासना असते, या बुद्धीमध्ये वेगवेगळे विषय असतात. या बुद्धीमध्ये काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या सर्वांनी ही बुद्धी भरलेली असते. या सर्वांनाच आपण या ठिकाणी दोष असे म्हणतोय. मात्र जेव्हा आपण आत्म्याकडे बघतो, आपण त्या आत्म्याने बनलेल्या पुरुषाकडे बघतो, तो शाश्वत असतो, तो शुद्ध असतो, तो निर्विकार असतो, तो प्रकाशमय असतो, तो मुक्त असतो. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर आपलं जे बुद्धी किंवा मनाचं स्वरूप आहे त्याला आपल्याला या आत्म्याच्या समानतेवर आणायचं. जेव्हा ही समानता प्रस्थापित होणार आहे तेव्हा आपल्याला कैवल्याची प्राप्ती होणार आहे. तेव्हा आपण एकंदरीतच संपूर्ण गोष्टींकडे 100% स्वच्छता, जी काचेप्रमाणे स्वच्छता जाणू शकते तसं बघणार आहोत. आपण एक उदाहरण समजून घेऊया. पाणी खूप गढूळ आहे. जेव्हा गढूळ पाण्याने भरलेलं तळ जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या तळ्याशी नक्की काय आहे ते आपण बघू शकत नाही. आपण आपली प्रतिमा त्या तळ्यामध्ये अजिबातच बघू शकत नाही. मात्र तळ्यातलं पाणी जेव्हा शांत होणार आहे तेव्हा तळाशी नक्की काय दडलेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे. त्या तळ्यामध्ये दगडी आहेत का, त्या तळ्यामध्ये कोणते जीव वावरतायत का, हे आपल्याला चित्र स्पष्टपणे क्लिअर होणार आहे. जेव्हा गढूळ पाण्याचा गाळ संपूर्ण पाण्यावरती तरंगत असतो त्याच्यामध्ये शुद्धता होत नाही, पाण्यामधून ती शुद्धता स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आपला तळ दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला कैवल्य प्राप्त होत नाही. हीच माहिती महर्षी पतंजली विभूतिपादामधल्या या अंतिम सूत्रामध्ये म्हणजेच 55व्या सूत्रामध्ये आपल्याला देऊन जातात. आपण आतापर्यंत विभूतिपाद बघितला, त्या विभूतिपादामध्ये काय काय रहस्य दडलेली आहेत ही सर्व समजून घेतली. मात्र महर्षी पतंजली रचित कैवल्यपाद नक्की काय आहे, ही कैवल्यपादामध्ये काही रहस्य आहेत का, ही संपूर्ण माहिती आपल्याला बघायची. ही माहिती मी तयार केल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेलच लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया
कैवल्यपादातील पुढच्या सूत्रासह पहिल्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.